नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी व्हिडिओ काढीन म्हणलं तर मला वेळच नव्हता व्हिडिओ काढायला, कारण मी नाही का लय टेन्शनमध्ये होते. मध्ये मी सारखी कामानिमित्त पण बाहेर जायची, मला कामानिमित्त व्हिडिओ काढताच येईना. आणि म्हणलं आता थोडासा व्हिडिओ टाकावा, व्हिडिओ काढावं म्हणलं, तर आज मी व्हिडिओ काढते. आणि काय झाले माहिती का, मी पण आता 2-3 महिने झाले व्यवस्थित कामावरती नाही आहे. तर कामावरती नसल्यामुळे ना घरामध्ये पैसे पण खर्चायला नाही राहिले, काय नाही. आईला यांना कसे पैसे पाठवू, आईला तर हॉस्पिटलला सारखे पैसे लागतात. आणि आता आईला तोंडाने खाता येत नाही. बरेच दिवस झाले, 2-3 महिने झाले आईला तोंडाने काहीच नाही खाता येत. मग आता आईला हॉस्पिटलमध्ये काल मी पैसे पाठवले, तिला म्हणलं सलाईन भर आईला. आता आईने सलाईन भरले का नाही काय माहिती, तिला कॉल करावं लागेल. मी अजून कॉल केला होता, पण तिच्या मोबाईलमध्ये रिचार्ज नव्हता. तिला माझ्याला फोन उचलायचं बी कळत नाही. ती नाही का काय करते, फोन आलेला सुद्धा कळत नाही, आला तरी ती उचलीत नाही. समजतच नाही ते काय, लय अडाणी आई माझी. पोरगी ते लहान आहे, तिला काही समजत नाही, काय करणार. आणि ते फोन किती लावला तरी उचलतीच नाही. नाईविलाजाने मग भाऊजीला यांना फोन करावा लागतो, कारण ते बी सांगते नाही आलेले फोन कट करतात. कसं करायचं काही समजत नाही. पण आपल्या काय म्हणतात ना, आपलं लेकरू तिथं म्हणून पाया पडायची वेळ येते. तुम्ही म्हणशाल मी आईला इकडं का नाही ठेवीत, मला आईला ठेवायचं इथं. मॅगी खायला या, मी मॅगी खाते. काय ना, आईला ठेवीन मी इथं, विषय तो नाही, पण आईची इथं राहत नाही. तिला गावच आवडते. आणि माझी पोरगी पण लहानपणापासून आईकडंच राहिली, म्हणून मला आहे ना इथून पैसे आईला पाठवावं लागतात. मी काय हायगाय नाही करत पैशाची, त्या दोघींना भरपूर पैसे पाठवत राहते मी. माझ्याकडे असू नसू पण मी त्यांना कमी पडून नाही देत. मी त्यांना देतच राहणार जोपर्यंत, कारण माझ्याला कोणी बघत नाही, कोणच बघत नाही. आईला मी धरून आम्ही 3 जणी